नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे काय फुल सबट्रॅक्टर कशा पद्धतीने वर्क करतोय तो आपण बघणार आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे हाफ सबट्रॅक्टर कशा पद्धतीने वर्क करतोय, त्याचा ट्रूथ टेबल बघितला, त्याचा केमॅपनं सॉल्व्ह करून इक्वेशन आपण क्रिएट केला, सर्किट डायग्राम क्रिएट केलेला आहे। मी या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे आपण फुल सबट्रॅक्टर कशा पद्धतीने वर्क होतोय तो आपल्याला बघायचा आहे। मग आता बघा, फुल सबट्रॅक्टरला 3 इनपुट असतात। फुल सबट्रॅक्टरला काय हो 3 इनपुट असतात। सपोज फॉर एक्झाम्पल A, B आणि C आणि 2 आउटपुट असतात। एक असतो तुमचा काय हो डिफरन्स आणि दुसरा काय हो बॉरो। ओके, हे 2 आउटपुट असतात आणि हे 3 काय असतात हो इनपुट असतात। मग ह्याचा जर ट्रूथ टेबल जर आपल्याला बघायचं झालं तर काय हो A, B, C डिफरन्स आणि बॉरो। मग आता बघा 3 इनपुट आहेत म्हटल्यावरती व्हॅल्यू किती देऊ शकतो आपण 8 देऊ शकतो। म्हणजेच काय हो 0 1 0 1 0 1 0 1 डबल 0 डबल 1 डबल 0 डबल 1 4 0 आणि 4 1। ओके, मग आता बघा 0 मायनस 0 0 0 मायनस 0 0 म्हणजे डिफरन्स सुद्धा 0 आणि बॉरो सुद्धा 0। मग आता बघा 0 मायनस 0 किती येणार आहे 0। मग आता मला सांगा 0 मायनस 0 केला की 0 येणार आहे। मग त्यामधनं जर 1 जर मायनस करायचं झालं तर 1 मायनस होणार आहे का नाही। मग आपल्याला काय घ्यावं लागणार आहे बॉरो घ्यावा लागणार आहे। मग ज्यावेळी तुम्ही बॉरो घ्याल त्यावेळी काय होतं 1 0 होतं, म्हणजेच किती होतं 2 होतं। मग दोनातनं 1 गेला किती राहणार 1। मग ह्या पद्धतीने डिफरन्स सुद्धा काय असणार आहे तुमचा 1। आता बघा 0 मायनस 1 0 मायनस 1 आता 0तनं 1 जाणार आहे का नाही। मग आपल्याला काय घ्यावं लागणार आहे बॉरो घ्यावं लागणार आहे। मग बॉरो ज्यावेळी तुम्ही घ्याल त्यावेळी काय होणार 1 0 1 0 म्हणजेच काय 2। मग दोनातनं 1 गेला किती राहिला 1 आणि 1 मायनस काय हो 0 म्हणजेच किती येणार 1, म्हणजे डिफरन्स सुद्धा तुमचा काय येणार 1 येणार। मग आता बघा इथं जर तुम्ही बघितलं तर 0 मायनस 1 म्हणजेच काय बॉरो घ्यावा लागणार आपल्याला। ओके, मग बॉरो घेतला तर काय येणार 2 येणार। 2 मधनं 1 गेला 1 मायनस किती आहे 1 आहे। मग 1 मायनस 1 किती 0 म्हणजे तुमचा डिफरन्स किती आला 0। मग आता बघा 1 मायनस 0 1 1 मायनस 0 1 म्हणजे बॉरो घेतलेला नाहीये। 1 मायनस 0 1 1 मायनस 1 0 म्हणजेच काय बॉरो घेतलेला नाहीये। 1 मायनस 1 0 आणि 0 मायनस 0 0। ओके, मग आता बघा 1 मायनस 1 ओका 1 मायनस 1 हा तुमचा काय झाला 0 झाला। पण त्यामधनं आणखी काय करायचं 1 वजा करायचं। ओके, म्हणजेच काय झाला की इथं आपल्याला बॉरो घ्यावा लागणार आहे। मग जर बॉरो घेतला तर काय झाला 1 0 म्हणजेच किती झाला 2 झाला। मग दोनातनं 1 गेला किती राहिला 1। मग हा डिफरन्स सुद्धा तुमचा काय आहे 1। मग ह्या पद्धतीनं काय हो जो फुल सबट्रॅक्टरचा ट्रूथ टेबल आहे तो ट्रूथ टेबल वर्क होतं। मग आता आपल्याला काय करायचं इक्वेशन्स तयार करायचं आहे डिफरन्स आणि बॉरोचा युजिंग केमॅप। तुम्ही डायरेक्टली सुद्धा क्रिएट करू शकता, तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। पण आता आपल्याला काय करायचं केमॅपचा यूज करून आपल्याला काय डिफरन्स आणि बॉरोचा इक्वेशन तयार करायचा। मग आता बघा डिफरन्स, मग आता किती व्हेरिएबल आहे तो 3 व्हेरिएबल आहेत। मग 3 व्हेरिएबल केमॅपचा यूज करून आपण काय करणार आहोत इक्वेशन्स सॉल्व्ह म्हणजे क्रिएट करणार आहे। मग हा तुमचा काय हो 3 व्हेरिएबल केमॅप, हा झाला A, हा झाला BC 0 1 डबल 0 डबल 0 1 1 1 1 0। मग हा झाला तुमचा B बार C बार B बार C B C आणि B C बार, हा झाला तुमचा A बार आणि हा झाला तुमचा A। मग हा झाला तुमचा 0 1 3 2 4 5 7 6। मग आता आपल्याला बघायचं डिफरन्स मध्ये 1 कुठं कुठं आहे बघा। हा झाला तुमचा 0 1 2 3 4 5 6 आणि 7। बघा 1 कुठं कुठं आहे एक तर 1 ला आहे आणि 2 ला आहे, म्हणजे 1 ला एक आहे आणि 2 ला एक आहे। नंतर काय 4 ला एक आहे आणि 7 ला एक आहे। 4 ला एक आहे आणि 7 ला एक आहे। ओके, मग आता आपल्याला बघायचं ह्या 1 चा 2 चा ग्रुप होतोय का, तसं 8 चा काय म्हटल्यावरती 4 चा होतोय का नाही होत, 2 चा होतोय का नाही होत। म्हणजे सगळे जे आहे ते सिंगल सिंगल काय होणार आहे तर तुमचे ग्रुप होणार आहेत। मग आता जर सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघितला हा डिफरन्स इक्वल टू याचा विचार केला तर एकच रो आहे त्यामुळे A आणि कॉलम किती आहे तो एकच आहे त्यामुळे B बार C बार प्लस याचा जर तुम्ही बघितला तर रो एकच आहे त्यामुळे A बार आणि कॉलम मध्ये काय हो B बार
सी प्लस याचा जर विचार केला तर रो एकच आहे ए बी सी प्लस आणि हा जो तुम्ही बघितला तर रो एकच आहे ए बार बी सी बार. मग आता आपल्याला काय कॉमन काय निघतोय का बघायचं आपल्याला. मग इथं पण सी बार आहे, इथं पण सी बार आहे आणि इथं सी आणि इथं सी आहे. मी काय करतोय जवळजवळ लिहून घेतो पहिल्यांदा ए बी बार सी बार प्लस ए बार बी सी बार प्लस ए बार बी बार सी प्लस ए बी सी. ओके, फक्त जवळजवळ काय करून लिहून घेतलेलं आहे. मग आता आपण कॉमन काढूया. मग आता बघा पहिल्यांदा सी बार कॉमन काढला तर काय येणार आहे हा ए बार बी ए बी बार प्लस ए बार बी. मग ह्याच्यामधनं जर सी कॉमन काढला तर काय येणार हो ए बार बी बार प्लस ए बी. जर सपोज तुम्ही जर बघितला हा काय तुमचा एक्सऑर गेट आहे आणि हा काय तुमचा एक्सनॉर गेट आहे. मग आता आपल्याला माहित आहे एक्सनॉर गेट कसा असतोय ए बार बी प्लस ए बी चा बार हा असतो तुमचा काय हो एक्सनॉर गेट. एक्सनॉर गेट हा काय हो एक्सऑर गेटचा इन्व्हर्जन असतो. मग आता आपण असं लिहू शकतो की सी बार ए बी बार प्लस ए बार बी प्लस सी ए बी बार प्लस ए बार बी चा बार. मग ह्या पद्धतीने आपण लिहू शकतोय. मग आता जर सपोज फॉर एक्झाम्पल मी आता काय करतोय पुट ए बी बार प्लस ए बार बी ला काय एक्स व्हॅल्यू पुट करतो. मग आता बघा पुट केला तर काय येणार आहे सी बार आणि हा झाला तुमचा काय एक्स आणि हा काय हो सी आणि हा एक्स चा बार. म्हणजेच काय झाला हा इक्वेशन सी एक्सऑर विथ एक्स. मग आता जर तुम्ही बघितला तर सी एक्सऑर एक्स ची व्हॅल्यू काय ए बी बार प्लस ए बार बी. म्हणजेच काय हा सुद्धा एक्सऑरच आहे ए एक्सऑर विथ बी. मग आपण असं लिहू शकतो ए एक्सऑर विथ बी एक्सऑर विथ सी. हा झाला तुमचा काय हो डिफरन्सचा जो इक्वेशन आहे तो इक्वेशन. क्लिअर झालं कशा पद्धतीने आपण डिफरन्सचा जो काही इक्वेशन आहे तो इक्वेशन काय केलं क्रिएट केलं. आता बघूया बॉरोचं इक्वेशन आपण कशा पद्धतीने क्रिएट करतो. मग आता बॉरो 3 व्हेरिएबल आपल्याला काय हो केमॅप क्रिएट करायचा आहे. हा तुमचा काय 3 व्हेरिएबल केमॅप आहे ए बी सी 0 1 0 0 0 1 1 1 अँड 1 0. हा काय असतो 0 1 3 2 4 5 7 6. मग हा बी बार सी बार बी बार सी बी सी आणि बी सी बार हा तुमचा ए बार आणि हा तुमचा काय हो ए. मग आता जर बॉरोचा जर तुम्ही बघितला 1 कुठं कुठं आहे एक तर 1 ला आहे 2 ला आहे आणि 3 ला आहे. म्हणजे 1 2 3 ला आहे नंतर काय 7 ला आहे. ओके, मग आता बघा ह्याच 1 चा जर तुम्ही विचार केला तर ह्या 1 चा 2 चा ग्रुप होतोय का होतोय. ओके, मग हा झाला तुमचा काय 2 चा ग्रुप. ह्या 1 चा विचार केला की 2 चा ग्रुप होतोय आणि ह्या 1 चा विचार केला की 2 चा ग्रुप होतोय. मग आता बॉरोचा जर सपोज फॉर एक्झाम्पल इक्वेशन जर तुम्ही बघितला तर काय येणार बघा. पहिल्यांदा ह्या ग्रुपचा विचार केला तर एकच रो आहे त्यामुळे काय ए बार घ्यावा लागणार आपल्याला. कॉमन काय हो सी प्लस ह्या ग्रुपचा विचार केला तर रो 2 आहेत आणि 2 रो मध्ये कॉमन काही नाहीये त्यामुळे सोडून द्या. मग राहिला काय तुमचा कॉलम मधला बी सी प्लस ह्या ग्रुपचा विचार केला तर रो एकच आहे ए बार आणि कॉलम 2 आहे त्याच्यामध्ये कॉमन काय हो बी. मग ह्या पद्धतीने काय हो बॉरोचा इक्वेशन तयार झालेला आहे. मग आता याचा आपल्याला काय सर्किट डायग्राम क्रिएट करायचा आहे. मग आता पहिल्यांदा डिफरन्सचा जर तुम्ही बघितला तर ए एक्सऑर विथ बी एक्सऑर विथ सी. मग आता ए बी सी ह्या तिघांचा जर तुम्ही एक्सॉरिंग केला तर काय येणार आपला जो डिफरन्स आहे त्या डिफरन्सचा इक्वेशन येणार आहे. मग आता डिफरन्स इक्वल टू काय ए एक्सऑर विथ बी एक्सऑर विथ सी. मग आता पहिल्यांदा काय ए बार सी पाहिजे. मग ए ला नॉट गेट वापरला तर हा झाला तुमचा ए बार. मला काय पाहिजे सी. ह्या दोघांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं. मग हा झाला तुमचा काय अँड गेट. मल्टिप्लिकेशन साठी काय यूज करतोय अँड गेट. नंतर काय बी सी हा झाला तुमचा बी हा झाला सी. मग ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. मग हा झाला तुमचा ए बार सी हा झाला तुमचा काय बी सी आणि ए बार काय बी. मग आता ए ला नॉट गेट यूज केला आणि बी हा तुमचा आहे. या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केला तर तुम्हाला काय भेटतोय ए बार बी भेटतोय. मग ह्या दोघांचं काय करायचं आपल्याला
ह्या तिघांचं आपल्याला ऍडिशन करायचं आहे. मग ऍडिशन करण्यासाठी आपण कशाचा यूज करतोय, ऑर गेटचा यूज करतोय. मग हा झाला तुमचा काय हो, बॉरोचा आउटपुट. ओके, मग ह्या पद्धतीने आपण काय हो, फुल सबस्ट्रॅक्टरचा जो काय आहे सबस्ट्रॅक्टर जो आहे तो आपण बघितले, सर्किट डायग्राम आहे. ओके, क्लिअर झालं कशा पद्धतीने आपण फुल सबस्ट्रॅक्टर यूज करतोय. ओके, मग जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.